एका मेंढपाळाचा मुलगा UPSC परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून IPS अधिकारी झाला व आता पुन्हा जिल्हा परिषद शाळांचं मराठी शाळांचं महत्त्व सर्वांना कळायला लागलेलं आहे। नमस्कार मित्रांनो, मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयर। तर श्री बिरदेव सिद्धप्पा डोने हे एक मेंढपाळाचा मुलगा ज्यांनी प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण फक्त आणि फक्त जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मराठी माध्यमांच्या शाळेतून घेतलं। ना मोठी फी, ना कोणती स्कूल व्हॅन, ना कोणता तामझाम, तरीही हा बिरदेव IPS अधिकारी झाला आणि मराठी माध्यमांच्या शाळेत जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थी घडत नाही असे म्हणणाऱ्यांकरता ही फार मोठी चपराक आहे। ज्या मराठी माध्यमांच्या शाळेतून जिल्हा परिषदच्या शाळेतून एक मेंढपाळ बापाचा मुलगा IPS अधिकारी होतो, त्याच मराठी माध्यमांच्या शाळा जिल्हा परिषदच्या शाळा संपविण्याचा घाट घातल्या जात आहे, ही मात्र धोक्याची घंटा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। मराठी माध्यमांच्या शाळा जिल्हा परिषदच्या शाळा ज्या अनुदानित शाळा आहे, ह्या शाळा जर बंद पडल्या तर भविष्यामध्ये असे बिरदेव तयार होतील का? असे असंख्य बिरदेव या समाजामध्ये आहे की ज्यांना या मराठी माध्यमांच्या शाळांची गरज आहे। अशा या बिरदेवांच्या भवितव्याचं काय? आणि म्हणून समाजामध्ये जे असे बिरदेव आहे ज्यांच्याकरता ह्या जिल्हा परिषदच्या शाळा मराठी माध्यमांच्या शाळांची गरज आहे, त्या शाळा टिकल्या पाहिजे। आणि समजा शाळा बंद पडल्या तर या बिरदेवांसारखे जे विद्यार्थी समाजामध्ये आहे त्यांच्या बुद्धिमत्तेचं काय, हा एक प्रश्न आहे। पण अलीकडे शाळेत जाताना पालक प्रवेश घेताना कन्फ्यूज असतात, संभ्रमात असतात। मराठी शाळा किंवा इंग्रजी शाळेमध्ये कन्फ्युजन नाही, कन्फ्युजन इंग्रजीमध्येच आहे। स्टेट बोर्ड घेऊ की CBSE बोर्ड घेऊ की ICSE बोर्ड घेऊ की अजून कोणतं बोर्ड घेऊ, आणि एवढ्या सगळ्या बोर्डाची निवड करून शेवटी हाती काय येते? 2 वेळा ज्यांना खायची सोय नाही असेही पालक सध्या कॉन्व्हेंटचा खेळ खेळत आहे। नर्सरीपासून 11वी 12वी पर्यंत जर हिशोब काढला तर 10 ते 20 लाख रुपये हे पालक खर्च करतात। शेवटी हाती काय येते? शिक्षण काही फॅक्टरी नाही आहे की टाकला मुलगा 10-20 लाख खर्च केले आणि मुलगा तयार। बऱ्याच ठिकाणी कॉन्व्हेंटच्या मुलांना कॉन्व्हेंटचं शिक्षण झेपत नाही, काही पालकांना आर्थिक स्थितीमुळे झेपत नाही, म्हणून ते मुलं माघारी फिरतात, पुन्हा मराठी शाळेमध्ये प्रवेश घेतात। आणि मग त्यावेळेस तो विद्यार्थी ना घरकाट राहत ना घाटका राहत, त्या मुलाच्या जीवनाची माती होते। आणि या मुलांच्या जीवनाची माती करण्याची जी जबाबदारी आहे ही कोणावर येते? की जे पालक फक्त कॉन्व्हेंटचा खेळ खेळतात। आणि म्हणून शाळा निवडताना पालकांनी मोठा ब्रँड पाहण्यापेक्षा, मोठी फी पाहण्यापेक्षा ती शाळा कशी आहे, त्या शाळेमध्ये खरोखर शिक्षक ट्रेन आहेत का, त्या शाळेमध्ये फक्त परीक्षेपुरतीच तयारी करून घेतली जाते की खरोखर त्या शाळेमध्ये शिक्षण दिले जाते, याचीही खात्री केली पाहिजे। बऱ्याच ठिकाणी आपल्या गावातल्या शाळा सोडून आपण एखाद्या पिवळ्या रंगाच्या स्कूल व्हॅनमध्ये पाठवण्याचा आग्रह असतो। कुठे चाललो आपण? आपली स्टेटसची शाळा, मोठी फी मोठं स्टेटस, असा हा प्रकार अलीकडे वाढलेला आहे। पण हे सगळे पैसे एवढा लाखो रुपयाचा खर्च करून आउटपुट काय निघतो याचंही चिंतन प्रत्येक पालकांनी केलं पाहिजे। 10% मुलं घडत असतील दुमत नाही,
पण 90% मुलांचं काय आणि पोटाला पीळ देऊन लाखो रुपये खर्च करणाऱ्या त्या माझ्या पालकांच्या पैशाचं काय? अलीकडे न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून शिक्षणाचा जो ढाचा आहे तो ढाचा बदलणं सुरू आहे. मला असं वाटतं की मातृभाषेतून जर शिक्षण देणं बंधनकारक केलं तर आपोआपच शिक्षणाचा दर्जा सुधारल्याशिवाय राहणार नाही. कारण की मराठी माध्यमांच्या शाळेतून त्या मुलांना कन्सेप्ट समजतो, रट्टा मारत नाही. आणि रट्टा मारला नाही म्हणूनच हे बिरदेवसारखे जे विद्यार्थी आहे, हा जो बिरदेव आहे, हा बिरदेवनी UPSCची परीक्षा क्रॅश केली. पण अलीकडे आपलं लक्ष कन्सेप्ट समजण्यापेक्षा शाळेच्या तामझामकडे आहे. एखादा छोटासा मुलगा तुटकं पुटकं इंग्रजी बोलला, स्कूल व्हॅनमध्ये पिवळ्या रंगाच्या गाडीत बसून गेला, पालकांना आनंद होतो. परंतु बऱ्याच ठिकाणी पाहतो की पुरुषांची इच्छा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकण्याची नसते, त्या पुरुषाची आर्थिक स्थिती नसते, पण आड येते घरची होम मिनिस्टर. या होम मिनिस्टरच्या आग्रहापायी बऱ्याच पुरुषांना आपले मुलं कॉन्व्हेंटला टाकावी लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु या होम मिनिस्टरच्या आग्रहास्तव मुलं कॉन्व्हेंटला प्रवेश घेतात. मग तिथे काय, इंग्रजी बोलणं कंपल्सरी, मुलांना इंग्रजी कळत नाही, मुलं व्यक्त होत नाही, आपलं मत मांडत नाही. पॅरेंट मीटिंगमध्ये सुद्धा पालकांची सभा होते, तिथेही तेच इंग्रजीत प्रश्न विचारा. पालकही बिचारा धाकधूक करत शाळेत जातो, कॉन्व्हेंट शाळेत जातो, तोही व्यक्त होत नाही कारण इंग्रजी बोलता येत नाही. आणि अशातून त्या पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये संवाद साधल्या जात नाही व मनातले विचार मनातच त्या मुलाच्याही राहते व त्या पालकांच्याही मनामध्ये जे प्रश्न असतात ते प्रश्न बाहेर येत नाही. जसं आपण मराठी शाळेमध्ये एकमेकांशी संवाद साधतो, आपले विचार मांडतो, आपल्या अडचणी मांडतो, तसं मात्र कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होताना दिसत नाही. कारण कॉन्व्हेंटमध्ये समजणं महत्त्वाचं नाही आहे, विद्यार्थ्यांना समजणं महत्त्वाचं नाही आहे, इंग्रजीत येणं महत्त्वाचं आहे. इंग्रजी आलं पाहिजे यामध्ये माझं काही दुमत नाही. पण मला एक प्रश्न पडतो की इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून शिकणारे विद्यार्थी किती आपलं म्हणणं इंग्रजी भाषेमध्ये समजून देऊ शकतात, इंग्रजीमध्ये व्यक्त होऊ शकतात. आपण जर नर्सरीपासून पुढे इंग्रजी शिकतो, जसं आपण मराठीत व्यक्त होतो, मत मांडतो, तसे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणारे किती टक्के विद्यार्थी आपलं मत इंग्रजीमध्ये मांडू शकतात. तरीही मात्र कॉन्व्हेंटचं आकर्षण थांबायला तयार नाही. गोरगरिबांच्या शिक्षणाचं एकमेव साधन हे मराठी आहे, तरीही आपण कॉन्व्हेंटच्या चक्रव्यूहात अडकत चाललेलो आहो, ही वस्तुस्थिती आहे. फुकटचं शिक्षण उपलब्ध असताना, ज्यामध्ये बिरदेवसारखे विद्यार्थी घडत असताना, विकतच्या शिक्षणाकडे आपलं आकर्षण, समाजातील सर्व घटकांचं आकर्षण वाढत चाललेलं आहे. ज्या फुकटच्या शिक्षणाकरता महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज यांनी आपलं आयुष्य खर्च घातलं, आपण त्या फुकटच्या मोफतच्या शिक्षणापासून दूर जाऊन विकतच्या शिक्षणाच्या मागे लागत आहोत. आणि म्हणून ह्या बिरदेवसारख्या मुलांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आता पालकांनी विचार केला पाहिजे. क्षमता असणाऱ्या मुलांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी एकमेव पर्याय आहे, ती म्हणजे जिल्हा परिषदची शाळा, आपल्या मराठी माध्यमांची शाळा. आणि ह्या शाळा जर बंद पडल्या, ह्या शाळा आपल्या ज्या मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा जर बंद पडल्या, तर ज्या मुलांमध्ये क्षमता आहे, असे बिरदेवसारखे जे मुलं आहे ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, या क्षमता असणाऱ्या मुलांच्या संध्या उपलब्ध राहील का, त्यांना संधी मिळेल का, हाही
एक प्रश्न या निमित्तानं आपल्या मनामध्ये भेडसावत आहे. आणि मग आता पुन्हा या विकतच्या शाळांच्या मागे अमाप पैसा खर्च करून, लाखो रुपये खर्च करून, खूप काही हाती येत नसताना, खूप काही साध्य होत नसताना पुन्हा आपण आपल्या मातृभाषेच्या शिक्षणाकडे, आपल्या मराठी माध्यमांच्या शाळाकडे, आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेकडे वळायला पाहिजे. मग ह्या शाळा टिकल्या पाहिजे. बिरदेवसारखे विद्यार्थी पुन्हा मोठे अधिकारी होऊन या शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे. ही सर्वांची जबाबदारी आहे, शिक्षकांची नाही, कोण्या एकट्याची मुळीच नाही. म्हणून सर्व समाजातील घटकांनी ह्या शाळा टिकवण्याकरता चंग बांधला पाहिजे. व पुन्हा आपल्या समाजामध्ये ज्या मुलामध्ये क्षमता आहे असे उपेक्षित बरेच मुलं आहे की ज्यांची गरज ही आपली जिल्हा परिषद शाळा, मराठी शाळा आहे. म्हणून ती शाळा टिकवण्याकरता सर्वांनी प्रण करावा ही नम्र विनंती करतो. धन्यवाद.